शालिनी, शालिनी, काय हो, काय झालं? मेघनाचा फोन आला होता. काय म्हणत होते? काय म्हणायचं राहिलंय? ती म्हणाली इस्टेटीची केस मागे घ्या, नाही तर सगळ्या जगाला मुक्ताच्या बाबतीत काय घडलं ते ती सांगणार. हो, काय बोलताय काय तुम्ही? शी, म्हणजे मेघना आपल्याला ब्लॅकमेल करते? शी शी, ती इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला. प्रश्न तो नाहीच आहे शालिनी. प्रश्न हा आहे की आपल्याच घरातल्या मुलींनी आपल्याला धोका दिलेला आहे. मुक्ता आणि तिच्या घरच्यांनी आपल्याला फसवलेला आहे. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताय त्यांनी. अहो, पण त्यांना धीर झाला नसेल. कारण काही असो ही फसवणूकच आहे. मी काय म्हणते की मेघना या थराला नाही जाणार. गोवर्धननी आपली फसवणूक केली आहे हे सत्य आहे. काय गोवर्धन, तुझं नवीन व्हेंचर काय म्हणते? अनुराधा सांगत होती की तू नवीन डेअरी चालवायला घेतेस. काय नवीन बियन काय नाही, जुनेच प्रॉब्लेम सुटत नाही. गोवर्धन, तुला एक सांगू, म्हणजे बघ, तुला पटतंय का? बघ, माणसाने जर असं ठरवलं की माझे जुने प्रॉब्लेम संपल्यावरच मी नवीन प्रॉब्लेमकडे वळीन, तर तो कायम भूतकाळामध्येच अडकून राहतो. जुने प्रॉब्लेम सोडवताना माणसाने आज आणि उद्या विसरता कामा नये. बरोबर आहे, तू लेखक आहेस, त्यात चांगले चांगले शब्द वापरून आदर्श तत्वज्ञान कसं असते हे तुम्ही सांगू शकता. पण तुला वाटतं तिथे सोपं नाही. मुक्ता माहेरी आली. मला समजलंय ते. तुझ्या कल्पने पलीकडे ही भयंकर परिस्थिती. मुक्ता अतिशय दुःखी आहे. केविलवाणी परिस्थिती झाली तिची. झोप हरवली तिची आणि मला नाही सहन होते. तुला एक माझ्या अनुभवावरून सांगतो, माणूस स्वतःच कुठलंही दुःख विसरू शकतो, पचवू शकतो, पण त्याची मुलं जर दुःखी असतील तर ते नाही सहन करू शकत. तो बरोबर आहे तुझं गोवर्धन, मलाही पटतं सगळं. पण तरीही मला असं वाटतं की तू थोडंसं उसना अवसान आणायला हवंस. वेळ पडली तर थोडंसं नाटक करायला हवंस. मुक्ताला धीर देण्याआधी तू स्वतः खंबीर व्हायला हवंस.
घडलंच नाही असं समजून सागर पुन्हा तुला न्यायला आला होता आणि तू काय केलंस? त्याला पुन्हा निराश केलंस, परत पाठवून दिलंस. सरदेसायांच्या प्रेमाला, सच्चेपणाला तू हीच किंमत देणार आहेस? हे बघ, मनातले सगळे वेडेवाकडे विचार काढून टाक आणि फक्त उद्याचा विचार कर. महत्वाचं म्हणजे सागरवर विश्वास ठेव आणि परत त्या घरी जा. काय ग मामा? राकेश, तुला वेळ मिळेल ना तेव्हा जरा विनीशी बोल, तिला नीट समजाव. का? काय झालंय? आज इथे आली होती म्हणजे मला भेटायला नाही, मला शिकवायला आली होती. मला म्हणे तू मुक्ताशी जे काही वागलीस ते चुकीचं होतं. जरा शालिनी काकूंकडे बघ, त्या सगळ्यांशी कसं प्रेमाने वागतात आणि तुला आईचं हृदयच नाहीये. Can you believe it, राकेश? अरे माझीच मुलगी मला सांगते मला आईचं हृदय नाहीये. इतकंच नाही, जाताना आणखीन 4 फिल्मी डायलॉग मारून गेले. म्हणे आजपासून आपले संबंध संपले, माझं माहेर मला तुटलं. गॉड, अरे काय बोलायची पद्धत आहे बिंडोक कुठली? जरा बोल तिच्याशी. मूर्ख. नाही मामा, विनी मूर्खही नाहीये आणि बिंडोकही नाहीये. आणि ती तुला जे काही बोलली त्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. राकेश. हो मामा, ऐकायला वाईट वाटेल कदाचित, पण त्या दिवशी तू मुक्ताशी जे वागलीस ते अतिशय भयंकर आणि चुकीचं असंच होतं. एखाद्या सभ्य आणि सुसंस्कृत घरातली व्यक्ती हे असं नाही वागत. आय वॉज शॉक्ड मामा. माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, कधीच नाही. अरे काय बोलतोयस तू? मी जे बोलले ते सगळ्यांसमोर, घरातल्या लोकांसमोर बोलले ना. आणि खोटं नाही बोलले मी, खरं तेच सांगितलंय. त्या मुक्ताचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणला मी. राकेश, तू इतक्यात विसरलास का रे? अरे ही मुलगी, हिला तुझ्याशी लग्न करायचं होतं म्हणून तुला गटवण्याचा प्रयत्न करत होती ती. अरे मी खमकी म्हणून तसं होऊ दिलं नाही. नाहीतर ही अशी मुलगी, तिचा असा भूतकाळ, ही मुलगी जर तुझी बायको झाली असती तर तुझी आज काय परिस्थिती असती याचा कधी विचार केलायस? अरे असं झालं नाही म्हणून खरं तर तू माझे आभार मानायला हवेस, तर उलट तूच मला सभ्यपणाच्या गोष्टी शिकवतोयस. अरे सभ्यपणा कुणी सोडलाय? मी का त्या लोकांनी? काय ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ते काही मला माहित नाही, पण तरी सुद्धा तू जे काही वागलीस ते चुकीचंच होतं. तू हे असं वागण्याची गरज नव्हती. मुक्ता काय तुझी सून आहे? आय एम अशेम्ड ऑफ यू मामा. आज खूप दिवसांनी तुझ्यातली माणुसकी मला दिसली राकेश.
चुकलो आम्ही. नाही सांगितलं तुम्हाला, पण शालिनी बहिणी तुम्ही हे काही आहात. आपल्या मुलाच्या सुखासाठी सगळ्या जगापासून सत्य लपवणं किंवा त्याच्या प्रेमापोटी सगळ्या जगापासून त्याला सुरक्षित करणे हे फक्त तुम्ही जाणू शकता. माझी मुक्ता मनाने खरंच पवित्र आहे. आपलं मूल प्रत्येक आईला जेवढं कळतं ना तितकं कुणालाच कळत नाही. आणि म्हणूनच शपथेवर सांगते, तिला सागरला कधी फसवायचं नव्हतं. दोष तिचा नाहीच आहे, दोष असला ना तर आमचा आहे. आमचा तिच्यावरच्या प्रेमाचा आहे. पण शेवटी चूक ही चूक असते. त्यामुळे जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती फक्त आम्हाला दे. पण तिला सांभाळून घ्या. तिची खरंच याच्यात काहीच चूक नाही. माझी पोर मनाने खरंच खूप खचली आहे. तुमचा फोन आला आणि सगळा धीर एकवटून तिला इथं घेऊन आले. तिला सांभाळा, आधार द्या तिला. तुम्ही का काळजी करताय ताई? मुक्ता माझीही मुलगी आहे. तुम्ही निर्धास्त राहा. ये. मुक्ताला सरदेसाईने घरी बोलवून घेतलंय खरं, पण प्रॉब्लेम खरंच सुटलाय. नवीन गुंता, नवीन प्रश्न. सागर मुक्तावर खरंच पूर्वीसारखं प्रेम करू शकेल का? मग फक्त तो मुक्ताची समजूत काढण्यासाठी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करेल? शालिनी वहिनी, पद्माकर ही माणसं चांगली आहेत, पण मुक्ताचा भूतकाळ विसरून पुन्हा एकदा मनापासून वागणं जमेल त्यांना? कधीही तिच्याबरोबर वरवरच वागतील.
आणि जर मुक्ताला हे कधी जाणवलं तर काय होणार आहे कुणास ठाऊक. परमेश्वरा लक्ष ठेव रे माझ्या मुलीवर. थँक्स. I'm okay.